guys, welcome to my channel. This is my very first vlog and we are here at वज्रेश्वरी जत्रा. इकडे आहे ही आहे माझी बेस्ट फ्रेंड, तिच्यासोबत आणि ती आहे माझी छोटी बहीण जी इकडेच राहते. आणि मग आम्ही यात्रा एक्सप्लोर करायला सुरुवात केली. अगं तू ऐक ना, आम्ही काय बोलते, तुझी हॉटनेस कमी करायला घेतेस का तू फॅन? माहिती ना, उन्हाळ्याची सीझन आहे, हे गरजेचं. दिस इज द मेन इम्पॉर्टंट. बी विथ न्यू लाईट. नुसत्या थकवता येते, घेतलं काय ना उगच फिर 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 फिर. जान्हवीपेक्षा जास्त इंटरेस्टेड का? तर आम्ही जत्रेतून फायनली काय घेतलं तर एक लाईट, आणि त्या लाईटला पण दाखवली 3 लाईट. एक इकडे अतिशय अंधार आहे, देर इज नो लाईट स्टिल, यू कॅन सी वन, इट्स डिम. देन ये डिस्को 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 डिस्को. टू बी ऑनेस्ट, अर्धा व्लॉग आउट ऑफ फ्रेम जातो बिकॉज इट्स माय फर्स्ट व्लॉग, सो यू नीड टू अंडरस्टँड. आणि आता मी दाखवते तुम्हाला त्याचं सर्वात फेमस मंदिर, प्रचंड फेमस असं देवस्थान आहे. इकडे खूप सारे लोक येतात आणि त्यांच्यावर विशेष मागतात आणि त्या ऑब्वियस पूर्ण होतात. नवस मागतात त्या देवीकडे आणि खूप जास्त फेमस आहे. आणि ह्या देवीच्या मुळे तिकडेही आज लाईट्समुळे इतकं छान कॅप्चर होत नव्हतं. गाईज, यू वोंट बिलीव्ह, पण आम्ही आलो एकदम क्यूटेस्ट अशा दुकानात जे सगळ्या मुलींना आवडणार. मी तुम्हाला दाखवते इकडे काय काय छान छान सुंदर सुंदर आहे. इकडे आम्ही बघितले क्यूट असे बो, त्यानंतर हे अजून सारे बो, त्यानंतर बेल्ट, त्यानंतर आम्ही सुंदर असे नथ आणि कानातले बघितले जे ट्रेडिशनल बरोबर खूप छान दिसतो. या मुलीला मी काय करू मला समजत नाही. जिथं टिकल्या बांगड्या चाप गळ्यातला दिसला नाही तिथं चालली लगेच वाकत वाकत. परत एकदा हे लोक ज्वेलरीचं दुकान, एक ज्वेलरीचं दुकान सोडलं यांनी पूर्ण यात्रेतून. आणि ही ती आपली लाईट जी आपण नवीन घेतलेली, ओके, यात्रेतून. ही आहे आमची मावशी, त्यांनी आम्हाला जॉईन केलं आहे. ही सगळ्या दुकानदारांना लुटणार आहे. हा आहे हिचा 6वा दुकान. ही रिटर्न इकडे थांबली आहे. ती आणि तिचे बार्गेनिंग स्किल्स. बस कर, किती ज्वेलरी घेशील? बस कर, इनफ. एक मिनिट बंद करणार. त्यानंतर आम्हाला सगळ्या फॅमिलीनी जॉईन केलं आणि आम्ही सगळे थेट पाळण्यांकडे निघालो, कारण खूप जास्त उशीर झालेला. ऑलमोस्ट सगळं बंद व्हायला आलेलं आणि इकडे आम्ही फक्त आकाश पाळण्यात बसलो, बाकी सगळं ऑलमोस्ट बंदच झालेलं. आणि खरं तर मी खूप जास्त नर्वस फील करत होते सगळ्यांसमोर रेकॉर्ड करायला. आता मी दाखवते तुम्हाला मी तिकडून काय घेतलं. तर मी घेतली छोटीशी पर्स जी कुर्तीवर घेईन, आणि हे 2-3 ब्रेसलेट बघितले, हे ड्रीम कॅच, आणि हा आहे शेवटचा आकाश पाळण्यातील शॉर्ट. वरून खूप छान दिसत होतं. अँड दॅट्स ऑल फॉर द डे गाईज. होप मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये विदाऊट नर्वसनेस भेटेल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.